खुश हुआ। बापरे, चालला वाटते शाळेत. हो, जाच लागेल ना मले. नाही गेलो तर तुमच्यासारख्या गावात हिंडून कधी राखा लागेल मले. असं बोलते मग मला राग येतील का चिडत्या. तुला सांगतो ना, आपण किती चांगलं बोलाव, याच्या तोंडातून निरागंधच निघणार. येले का झिंगऱ्या, ते चांगला बोला लागला तुला. शाळेत चालला का विचारलं तर चांगलं उत्तर द्यायचं. काय लोक बोलतर तू. हो, लय चांगला बोलते. कधीतरी सुद्धा बोलते काय. म्हणजे तुझं काय म्हणणं, मी तुझ्यासोबत नेहमी खराबच बोलतो का. मग जाय जाय, तुझ्यासोबत बोलतच नाही. जाय तू जाय. हात बोल दोस्ताना कटला कटला माय काय आडते का. हो नव्हतं इथं माझ्या शाळेत लई मित्र आहे म्हणलं. तुमच्या दुखाच्या नावडूच नाही मिळालं. त्याला झिंगऱ्या तू लय जास्त बोल लागला. आता डबल यू देणार नाही आमच्यासोबत. दोस्ताना कटला म्हणला लागला तू आता शाळेतल्याच पोरायसोबत आमच्यासोबत बोलू नको. जाय. हो चाललं. लय गहू झाले काय नाही तर काय का. आता याच्यासोबत बोलत नाही भाऊच्या इथे मी. काही झालं जमते. मी बिन जाऊ दे. चल नाश्ता कराल तू. लई भूक लागली का. चल याच्या जरा आपला दिमाग थोडी खराब करणार आपण. चल आज घरी बसू नये. वावरा जेवढा दादा लागत का. वावरात जाऊन काय ढेकलं तुडवू. खाऊन सोयाबीनला पाणी द्या ना. पाणी नाही आधी तर पाण्याने चाट मारली. ठेकी ठेकी लावा ना जराशी. शेंबडे लाईन नाही आहे म्हणून बसलो मी इथं. नाही तुझा सारखं रिकाम टेकलं नाही घरात बसायला दिवसभर. चालली मोठी इथं मला छानपणा सांगायला लागली का. हो म्हणजे तुमचं काय म्हणणं, मी रिकामी बसतो. ते धुणं भांडी ते स्वयंपाक करून खाऊ घालणं ते गावातले भूत येऊन खाऊ घालते का तुम्हाला. राहू शिल्लक नको बोलू दे. टीव्हीचं रिमोट टेबल टीव्ही तरी पाहतो. रिचार्ज संपलं टीव्हीचं. मारलं का तुम्ही मोठी टीव्हीचं रिमोट मागा लागले. आता टाकलं होतं गेल्या महिन्यात लगेच संपलं. गेल्या महिन्यातच टाकलं ना. मग आता हे आला महिना चालू झाला ना. मग संपणारच आहे ना. या महिन्यात टाकून या मग पुढच्या महिन्यात संपण. कमाल झाली. नुसते महिन्याचे टाकते चिंगूस वानाचे. एक तर 6-6 महिन्यात टाका नाही एखाद्या वर्षात टाका. डायरेक्ट चालली एक महिना टुल्लुक टाकत. लयच मोठे लोकांचं पोर गाव ना मी म्हणून 6-6 महिन्याचं आणि 1-1 वर्षाचं रिचार्ज मारणार आहो. आणि पैसे नाही राहत. तिचे फाटके मिळाले. खालून पैसे पडायची बिन सोय नाही मिळाली. फाटला असला तरी बिन हे खडकू असला पाहिजे ना. हेच तर बिन डेली टाकणं होत नाही म्हणून अंदा मंदा 2-4 महिन्यातून एखाद्या वेळेस टाकतो मी. आणि लगेच संपलं ना. पण लगेच नाही संपलं. पुरे 28 दिवस घेतले म्हणलं. हो तर मग महिना 30 दिवसाचा असते ना. आपल्यासाठी असते. रिचार्ज वाल्याला 28 दिवसाचा असते. 2 दिवस काटूनच घेते त्यांनी. म्हणजे आपले पैसे जास्तच घ्या लागले ना हे. करता काय आपल्या हातात काय आहे. त्यांनी ठरवलं प्लॅन तसे आपल्याला मारा लागते. जनतेला मूर्ख बनवून आहे दुसरं काय. तुम्ही बनता. तुम्हाला नको बोलत जाऊ. मला नको बोलत जाऊ. तुम्हाला नाही बोलत हवं ना मी. जाऊ तुझी लई कटकट ऐकून मी एवढं डोकं करून झालं. आता मी चाललो बाहेर तू जर शांतता तरी भेटल. नाही तरी घरी राहिलो ना. ती बघ ऐकली ना डोकं म्याड होते मिळालं. असं का. जा मग बाहेरच जा तुम्ही. पण तुम्हाला सांगतो ना घरात यायचंच नाही आज. ना जेवायला यायचं ना चहाची तलप आली तरी नाही यायचं. बाहेरच काय करत ते करा. हा घराच्या बाहेर. झालं आता चालू तुझं. जातो मी जातो. बस मग चहा प्यानाची जेवायची असतं सगळं बाहेर करतो मी. तू काय टेन्शन घेऊ नको. बाहेर राहील बरोबर. नुसती कटकट लावते मांग. काय समजते का. पाहिली तर अक्कल 1 रुपयाची नाही आहे. पण हुशार की दुनिया भरायची. आपण काय एवढं सुधारलो का बंड्या. आपण घेत नाही आता काही नाही. एकदम सुधारलो एकदम पवित्र झालो ना आपण. आपल्याला तरी काम नाही घेतले का लोक. तेच ना मग म्हणून तर इज्जतीला जपून राहायला लागते. समाजात इज्जत गेली नाही एकदा मग गेलं सगळंच गेलं माणसाचं. आता जराशी इज्जत आपल्याला वाढवायचा प्रयत्न करावा लागते. जराशी समाजात आपल्याला म्हणजे आपली ओळख निर्माण करावी लागते चांगली. तर कुठे आपल्याला काम भेटणं सुरू होईल का. हो पण तो पण त्याला का आपल्या खाची बांधी बे. काही ना काही तर जुगाड तर करायला लागेल ना. काही तर काम धंदे करावं लागेल ना आपल्याला. कुठतरी काम पाहूले का मागूले का कोणाला तरी मदत. माहितीच म्हणून नाही. पण आपल्याला काम कोण देईन बे. बघू आपण गावात नाही हिंदू जराचं काही काम असून तर सांगा बा आम्हाला करतो आम्ही काम. होले का तसं जमते. लई डोक्याला कटकट लई दिमाग खराब करून सोडते. पाटील काका काऊन का पाटील काका काय झालं. काय होणार आहे रे. ते आपलं बायकोचं टेन्शन रोजचं. बायको म्हणजे लई लोजा भिन करून सोडते रे. म्हणून आम्ही लग्न नाही केलं. आम्हाला माहित होतं असं काही होते म्हणून लग्न नाही केलं आम्ही. हा मग आम्ही तुम्हाला पोरकीच नाही दिली कोण ते सांगणं. मोठं नाकवर करून सांगायला लागले म्हणतो लग्न नाही केलं म्हणतो आम्ही. वावर नाही घरी ना घर चांगलं फाटकं घरात राहता का हो. काम धंदे करत नाही. त्याच्यात आगाऊचा शोक होता तुम्हाला. आता सुटला म्हणून सुटला. हा कोण पोरकी देणार नाही आम्ही अशा तुम्हाला. बोल मी विचार जाऊ द्या. पाटील का तुम्हाला माहिती आहे ना आता आम्ही सगळं सोडले. अगोदरचं काम शोक सगळे सोडले. आता आम्हाला कामाची गरज आहे. काम असून तर द्या ना काही.
हो पाटील काका आम्हाला कामाची लय गरज आहे हो. खायचे वांदे आले ना, अच्छा बाई वांदे आले ना, तुम्ही जे म्हणसान ते काम करायला तयार आम्ही, तुम्ही फक्त काम द्या आम्हाला. अरे बाबू काम होतं नाही तर काय मापाशी, पण डीपी जाईल ना त्याच्याच्यानं पाणी नाही देता या लागलं, नाही तर तुम्हाला फेकी बदलायला नेलं असतं वावरात मी. 8 दिवस झाले पाण्यानं चाट मारली, पण निकाल सोयाबीन सोकून चाललं, मला पाणी पाहिजे त्याले, पण कसं करतं डीपी जाईल रे बाबा. आता वरच्या भरोश्यावर आहे डीपी वाले बहीण, तुला तर माहित आहे पैसे जमा करते त्याच्याशिवाय डीपीच लावत नाही म्हणते. आता काय करावं काय विचार पडला. अरे बजा दुसरं काही काम असून तर सांगा ना. सध्या तर नाही आहे राजा, पण कोणाला जर काम पडलं ना तर तुमचे नाव सुचू तुम्ही लागत बंड्यान मंगे हाय म्हणतो खाली. बस तुम्ही एवढं म्हणून तरी बदला आम्हाला. हा बरं या तुम्ही, आता लई भूक लागली. बायको म्हणते जेवायला देत नाही, चाय नाही पाजत म्हणते. जातो आता हॉटेलमध्ये चहा पितो मस्त गरमागरम भाजी खातो. पण भूक लागली अरे. मग या नको. नाही काका भूक नाही लागली जा. तेच म्हणलं, नाही तर चला. हो चला मग. नको जा तुम्ही एकटाच. तरी येतो म्हणलं होतं मी, तरी कोणी एकटाच गेला ते. अरे पाटील बुडावे त्या काय गावाला माहिती चिंगूस आहे ते आपल्याला खाऊ घालते का? तेच तर उली खाते. एक भजा घ्या तर अर्धा भजा घेते. दुकानदार परेशान आहे राजा त्याच्यानं तू आपल्याला खाऊ घालणार आहे का? म्हणतो तुला नाही म्हणलं होतं. तूही मोठा जिबीला पाणी सोडा लागला. चल भूक लागली होती म्हणून. मागूची 20 रुपये एक भजा घेऊ मस्त अर्धे खाऊ. चल मग लवकर. या रामलाल भाऊ या. हेच आहे का म्हैस? हो ना हेच होय ना, तुमच्या समोरच आहे. आपा बरोबर सांगा 60,000च्या खाली जागी नाही. मी करतो बरोबर, तू चिवडा. नातू वाटते तुमचा नाही? हो ना नातू आहे ना माया, लय गुणाचा आहे. म्हशीचं सगळं हेच करे. काल हेच तर गेलता म्हैस चारायला घेऊन. हो चांगलं काम करतं मस्त रे बाबा. गुणाचा आहे पण तुमचा नातू. आता या वयात म्हैस चारायला जाते सगळं करते म्हणल्यावर. हो सगळं तेच करते, त्याच्याकडेच आहे ते. चारा पाणी पाजणं सगळं त्याच्याकडेच राहते. हा ना मस्त आहे ना बाबा. नाव काय रे बाबा तुझं? बाल्या. नाही भाल्या आम्ही प्रेमानं म्हणतो त्याले. त्याचं नाव वसंत आहे, वसंता. अच्छा वसंता. बालू प्रेमानं नाही. बरं सांगा ना मग कशी दिली म्हैस? आता तुमच्या समोर काय पुन्हा जे आहे ते आहेच बा. म्हैसही पाहू शकता तुम्ही कशी आहे, सुदृढ आहे एकदम. आणि पुन्हा दुभत्याची आहे वगैरे उभा आहे तिकडे साईडले. 60,000 ठेवला भाव. अच्छा 60,000 का? बापा 60,000ची म्हैस? त्याच्यात एवढं काय श्वास व्हावं लागते पंडितजी. अरे म्हशीचे भाव असते आहे, मी तरी 60च लावला. लोकांच्या 1,000 लाखाच्या वरत आहे म्हशी पाहून भाव असते. तरी पण नाही झाला ना. तर तुम्ही म्हशीचा व्यवसाय करत नाही त्याच्यात तुम्हाला त्याच्यातलं माहिती नाही. भाऊले माहित असं नाही हो. नाही हो तुमचं बरोबर आहे, पण तरी पण कमी जास्त होत असेल तर पा. आता काय पहिली गोष्ट मला खिसखिस करणं नसतं होत नाही. आता जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. म्हैसही चांगली आहे सगळंच आहे. आता तरी पण तुमच्यासाठी घ्या 500 50 100 कमी देऊन द्या. एवढे कमी करत असते लय कमी झाले ना ते. नाही तर काय 50-100 रुपये म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? एवढे कमी करत असते का? 1-2 रुपये केले असते तरी आम्ही भागलो असतो त्याच्यात नाही का रामलाल? मग काय तर हे बा तुम्ही तुमचा भाव सांगितला. मला केवढ्याची घ्यायचे मी तुम्हाला सांगतो. माझी जेवढी ऐपत आहे त्याच्यानुसार तुम्हाला पडत असेल तर तुम्ही देजा, नाही तर राहू देजा. काही दोघांबद्दल आपण एकमेकाबद्दल नाराजी ठेवायची नाही. बरोबर आहे की नाही पंडितजी? हो बरोबर आहे. बरोबर आहे तसं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे. मी जे सांगितलं ते सांगितलं. तुम्ही मागा केवढ्याची मागतात? मला 50,000पर्यंत पुरवते, कारण की माझी 50,000 आहे. त्याच्यावर 1 रुपया नाही मिळाले. 50,000 देतो मी. तुम्हाला पटत असेल तर सांगा, मी आताच घेऊन जातो. पैसे घ्यायला तुम्ही चाल जा घरी. आपा 50,000 लय कमी होते ना ले. 50,000 चला आता गावातलीच गोष्ट होय तर काय बाबा उगाच घिसघिस नाही करा वाटत मला बिन. पण पैसे सोबत काऊन नाही आणले तुम्ही? एक काम करा, पैसे घेऊन या त्याच्यानंतर मग घेऊन जा. कसं बुडा बाटा माणूस आहे, तुमच्या घरापासून पैसे घेऊन या. आम्ही मनाचं कोणी लुटाव नाही का पंडितजी? बरोबर आहे ना? आणि एक तर त्याच्या मागे पैसे होत नाही मला आहे, तुम्ही घरी आणून द्या. बरं काही हरकत नाही ना. हा बुड्याचंही बरोबर आहे, त्याचंही बरोबर आहे. काही होऊ शकते बाबा, जमाना खराब आहे ना नाही रामलाल? बरं मी पैसे घेऊन येतो. त्याच्यानंतर मग या हातात पैसे नाही, हातात मैस देता मला. जमते? हो. बरं झाला मग सौदा पक्का. हो रे बाबा. बरं येतो आम्ही. चाल. आबाजी 50,000 फक्त. अरे बाबा 50,000 लय झाले ना, बस होते आपल्याला. काय करतं? ते ड्रेस घेऊन द्या बा. देतो रे बा. पहिले पैसे तर येऊ दे. हे काय इकडेच कसं काय बिमार पडला का तू बाबाजी? आता बिमार पडत असलं काय टाइम दिवस पाहून पडत असते का बाबा? माणूस बिमारी होईते तिला यादी तर येते. लय अंगभोर आहे बाबा, लय अंगभोर आहे. गरम गरम बाप्पा निघा लागल्या. काका तो काही खाल्लं गेलं की नाही रे? बिस्किट खाल्लं होतं, पार्ले बिस्किट. गोळ्या घेऊन झोपलो आता. माय पार्ले बिस्किटच खाल्लं का रे? बरोबर आहे. स्वयंपाकच कसा करसान तू बिमार पडल्यावर? मी आता घरी जातो आणि त्यासाठी मस्त डब्बा घेऊन येतो.
बेसन पोळी आवडते बुड्याले. बेसन पोळी आणजो, सोबत चटणी बिन. लय चटकेला आहे बुड्या. शेंगदाणे आणतो जराशी. काय बा, म्हणलं होतं ना चटकेला आहे म्हणून हे. तू बाबू नारायण ना जरा कमी बोलत जाय ना. चटकेल फटकेल म्हणतो, खा वाटते त्याले. आता त्याची बिचाराची ऐपत नाही एवढं सगळं खायची. शेंगदाणे गिंगदाणे आणून मी सगळंच आणतो. जातो घरी लगेच डबा घेऊन येतो त्यासाठी. काळजी करू नको तू. नारायण थांबते इथं. काही लागलं तर सांगतो त्याला मी ठाव कर. हो हो हो. आता आरामशीर पडून राह. अगं पुन्हा करू नको जास्त. मस्त झोपून राह. काही लागलं सांग मला. हा इथंच बसून मी. लेका नारायण जै जै मला गरज पडते, मी तकलीफ मध्ये राहतो, तुम्ही दोघं मायले का हजरच राहता राजे. तुम्हाला काय स्वप्न पडते का काय? बुडा बिमार पडला का, काही झालं का? मागच्या वेळेस कौलं गेले होते माय पाण्याच्यानं निकाल वाय, तर तू आला लगेच टपकला. दुसऱ्या दिवशी कौलं सुद्धा करून दिले. काय तुम्ही मैन मासाठी देवाचं रूप घेऊन आले का काय? तर राहू दे, हरभऱ्याच्या झाडावर चढू नका आता. जे खरं आहे ते सांगलं बाबा म्या. ते काय ना बुड्या, आम्ही गावातल्या लोकांचा ठेका घेतला. आम्हाला माहितच पडते कोणाला आमची गरज पडते. आम्ही जाऊन डायरेक्ट बसतो तिथं. कायलेच तू एवढा आगं बोलतो? चुपचाप झोपून राह. कायलेच एवढा विचार करतो? बिमार आहे तर बिमार माणसं झोपून राहायचं. अरे नाही पण जे सत्य आहे ते सांगायला लागलो बा. अरे आमच्या दोघा मायले काय सहज पडले आहे बापाबाजी लोकांची सेवा करायची. त्याच्यातच आम्हाला चांगलं वाटते म्हणून आम्ही सेवा करतो. आम्हाला चांगलं वाटते आमच्यासाठी करतो आम्ही. मग हेच तर मोठेपण आहे तुमचा. बस लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे एवढंच. बस दुसरं काही नाही. झोपात आराम कर. आई येते आता डब्बा घेऊन मस्त खाजो. मस्त चटुऱ्या. लई झालं का तू? चटुऱ्याले चटुरा नाही म्हणून काय म्हणणार. कर आराम. खुश हुआ